गंगापूर धरणातून गोदावरी नदी पात्रात पाणी सोडण्यात आल्यानं गोदावरी नदीवर असलेला सोमेश्वर धबधबा आता ओसंडून वाहू लागलेला आहे। आपण सध्या सोमेश्वर धबधब्यावरील ही दृश्य पाहत आहोत। या ठिकाणी आता पर्यटकांना येण्यास देखील पोलिसांकडून मज्जाव केला जात आहे। अनेक पर्यटक जे आहेत ते दरवर्षी या ठिकाणी पावसाळ्यात येत असतात। पावसाळ्यामध्ये हा धबधबा जो आहे तो पूर्ण क्षमतेने प्रवाहित होत असतो आणि त्यामुळे पर्यटक या ठिकाणी सेल्फीसाठी फोटोसाठी गर्दी करत असतात। अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त जो आहे तो या ठिकाणी तैनात करण्यात आल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे। सोमेश्वर धबधबा परिसरातील आपण दृश्य पाहत आहोत। या ठिकाणी आज रविवार असल्यानं मोठ्या प्रमाणात नागरिक गर्दी करत असतात आणि त्यामुळे या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त जो आहे तो तैनात करण्यात आलेला आहे। आपल्यासोबत काही पोलीस कर्मचारी या ठिकाणी आहेत, आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूयात। सर, आज आपण या ठिकाणी मोठा बंदोबस्त आपल्याला पाहायला मिळतोय, का नेमका बंदोबस्त लावला? सर, रविवारची सुट्टी असल्या कारणाने आषाढी एकादशी निमित्त भरपूर गर्दी जमलेली इथं धबधबा बघण्यासाठी, सेल्फी काढण्यासाठी। पाण्याच्या पातळीत वाढ झाली असून सुरक्षेच्या दृष्टीने बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। आपण जर बघितलं या ठिकाणी तर सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पोलिसांचा बंदोबस्त जो आहे तो आपल्याला या ठिकाणी सोमेश्वर धबधबा परिसरामध्ये पाहायला मिळतोय। कॅमेरा पर्सन कुशल पाटीलसह पवन येवले, TV9 मराठी, नाशिक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।